वर्षापासून आपण इथे कामं करतोय, लोकांच्या समस्या जाणून घेतोय आणि त्यांचं निवारणही करतोय. लोकांच्या अडीअडचणीच्या काळात आपण त्यांच्या मागे उभे राहतोय आणि पब्लिक पब्लिक आज जे तुम्ही लोक बघताय त्याच्यामध्ये एकही माणूस पेड नाहीये. ह्यांचं आज माझ्यावरती जे प्रेम आहे हे बघून मला कुठेतरी वाटतं की आज जे मी कामं केली 6 वर्ष आज ही त्याची पोचपावती आहे. आज महायुतीच्या नावाखाली जरी माझा राजकीय बली जात असेल तर मला या लोकांना दुखावून चालणार नाही. ज्यांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या मला जाणून घेऊन त्यांच्या मागे मला उभं राहावं लागेल, एवढंच मी सांगतो. तुमची भूमिका काय असणार आहे याच्याकडे? आता मी यांच्याशी चर्चा करून माझी भूमिका सांगतो. संदेश पाटील यांच्या समर्थन गर्दी केली, काय कारण आहे? नाही, आता संदेश दादाला जर तिकीट मिळत नाहीये तर आम्हाला संदेश दादाशिवाय कोणालाही मतदान करायचं नाहीये. जर संदेश आमच्याकडे पर्याय नाहीये आणि जर संदेश दादा जर उभा राहणार नाही तर आमचे हा सगळा भगिनी वर्ग आहेत, जे आमचे सगळे भाऊ आहेत, बंधू आहेत, ते कोणीही इथे मतदान करणार नाही. आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार. आम्हाला संदेश दादाच्या बरोबरच जायचंय. जर तो पद नसताना एवढी कामं करू शकतो तर त्याच्या हातात एक पॉवर आली, पद आली, तर तो कुठल्या कुठे नेईल आणि तो खरंच जनतेसाठी लढणार आहे. तर तो उभा राहिलाच पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी सगळ्या महिला सगळेजण इथे आता न बोलवता आलेलो आहोत. आम्हाला संदेश दादाच हवा. संदेश दादा नाही तर आमच्या विभागातून मतदान होणार नाही. या मतदानावर आमचा बहिष्कार असणार आहे. आमचा सूर्य संदेश पाटील आहे. हा मावळता कामा नाही, हा उगवला पाहिजे. हा सूर्य हमेशा तेलच पाहिजे. आम्ही सर्वजण याच्या पाठीशी आहे आणि हा सूर्य हमेशा दिसायला पाहिजे. हा चंद्रासारखा मावळला नाही पाहिजे. हा सूर्यासारखा तेज एकदम खणखणीत पाहिजे आम्हाला. आणि आम्हाला दुसरं कोणीही नको, आम्हाला संदेश पाटीलच एक पाहिजे. आपल्या एकच भावना आहेत की या विभागामध्ये 51, 52, 56 समाजकार्य, जनतेच्या हिताचं कार्य आणि जनतेच्या खोलवरती म्हणजे घरातून सुखादुखाला जाणं किंवा छोट्या मोठ्या गोष्टीला समोर जाणं, ह्या गोष्टी आतापर्यंत केल्या त्या संदेश बंडू पाटील या एक तरुण कार्यकर्ता म्हणून, एक पदाधिकारी म्हणून त्यांनी केला. पण आज त्यांनी केलेला पक्षाने त्याच्यावरती अन्याय आणि हा पक्षाने केलेला अन्याय हा जनतेला सहन नाही झाला. इथल्या सब जनता आणि सर्व सेवा करणारी सर्व हम आदमी इथे उभे आहेत आणि त्यांना असं वाईट वाटलं की खरोखर आज ज्यांनी केला 6 वर्ष जनतेचे खोलवरती जाऊन ज्यांचे कोणाचे चंबर असतील, कोणाचे गटार असतील, कोणाच्या लाईटीची समस्या असेल, कोणाच्या ॲम्ब्युलन्सची समस्या असेल, कोणाच्या आरोग्याशी निगडीत असेल, अशा प्रश्नाला तो समोर गेला. त्याने आपल्या कुटुंबामध्ये दुर्लक्ष केलं, आपल्या घराकडे दुर्लक्ष केलं, पण त्याने आईवडिलांकडे दुर्लक्ष केलं. पण आज केली ती समाजसेवा केली. आणि अशा समाजसेवा करणाऱ्या माणसाला जर कॉर्पोरेशनच्या आपण याच्यामध्ये पाठवत नसाल तर तुम्ही भविष्यामध्ये काय करणार? आज कुणाला पाठवणार? चोर लबाड लांडगे असे तयार झालेले आहेत, अशी गँग तुम्ही पाठवणार का? आज जनतेची लूट करायला पाठवणार का? आज तुम्ही काय करताय? तुम्ही रस्त्यावर फक्त लोकांना रस्ते देताय. रस्त्या नको, आम्हाला नागरिक सुविधा पाहिजे. तुमची भूमिका काय असणार? आमची एकच भूमिका आहे की हा जो उमेदवार आहे हा आमच्या माध्यमातून जनतेच्या हिताचा म्हणून हा स्वतः उभा राहणार आणि त्याला सर्व जनता आम्ही मतदान करणार.